10 वर्षांपूर्वी सुरुवातीला जी मी कविता लिहिली ती कविता मला इथं तुम्हाला सांगण्याचा मोह होतोय. कारण आम्ही शब्दांच्या युगात वावरणारे सगळे लोक आहोत आणि सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे ती म्हणजे पुस्तकाची संपत्ती आहे. मलाला युसुफजाई ते तिकडे पाकिस्तानामधून सांगते की एक पेन, एक शिक्षक आणि एक पुस्तक तुम्हाला जगवेल. हा जो संदेश आहे पुस्तकाचा तो खूप महत्वाचा आहे. 10 वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आणि आनंद झाला ज्यावेळेस राज्याचे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे. बिलार नावाचं गाव पुस्तकांचं सादर झालं, पुस्तकांचं स्थापन झालं. त्या ठिकाणी सभोवताली सगळी पुस्तकं ठेवलेली होती. तावडेंना हा प्रश्न विचारला गेला की तावडे साहेब पुस्तकं सगळी उघडी दिसत आहेत, कोणी चोरून नेली पुस्तकं तर काय होईल? तावडे असं म्हणाले, अहो पुस्तक ही त्यासाठीच आम्ही ठेवलेली आहे. पुस्तकं नेली कोणी तर ती नेवत याने एक वाचक चांगला घडेल. मला असं वाटलं की अरे आपण 10 वर्षांपूर्वी ही कविता लिहिली आणि तोच संदेश नेमकं पोहोचवण्याचा मंत्री आज प्रयत्न करतायत आणि मला वाटतं तो संदेश सगळ्यांपर्यंत जावा असं गुण व्यक्त करणारी एक कविता तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे चोर आणि विद्वान. कवितेत गुण आहे, शब्दांचे ज्याला तोरण अशा देखण्या घरात, शब्दांचे ज्याला तोरण अशा देखण्या घरात, पुण्या गावचा शिरला चोर ठेवून चोरी मनात. शिरलो आहे आता इथे तर पुष्कळ काही घेऊन जाईल. विचार करू लागला चोर की भिंती तेवढ्या ठेवून जाईल. विचार करू लागला चोर की भिंती तेवढ्या ठेवून जाईल. पण दिसते कुठे काय त्याला पुस्तकेच नुसती भरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरलेली. कुठे दागदागिन्यांचा ऐवज नव्हता मिळत. अंधार मस्तकी झाला दिवा नव्हता जळत. अंधार मस्तकी झाला दिवा नव्हता जळत. सर्व झांबलून काढले तरी कुठेच काही गवसेना. अखेर थकला चोरतो त्याला काही उमजेना. तेवढ्यात घराच्या यजमानाला अचानक जाग आली. पाहून घराचे चित्र असे क्षणात त्याची झोप गेली. मग जवळ जाऊनी चोराच्या तो यजमान त्याला म्हणाला की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. मग जवळ जाऊनी चोराच्या तो यजमान त्याला म्हणाला की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. पुस्तकांचा आहे ठेवा पैशाची अशी इथं बरकत नाही. पुस्तकांचा आहे ठेवा पैशाची इथं बरकत नाही. घेऊन गेला सी पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. घेऊन गेला अशी पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. शेवटी ज्ञान कुणाचंही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा तिथेच माझा राम आहे. शेवटी ज्ञान कुणाचंही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा तिथेच माझा राम आहे. दागदागिने घ्यावयास आला त्यापेक्षा हे पुस्तक मोठे. पुस्तकेच माझी संपत्ती बाकी माझ्या करता खोटे. उपदेश ऐकून विद्वानाचा थोडा बहुत तरी परिणाम चोरावर त्याचा झाला. थोडा बहुत तरी परिणाम चोरावर त्याचा झाला. होता अस्सल चोरतो शेवटी पुस्तक चोरून आला. होता अस्सल चोरतो शेवटी पुस्तक चोरून आला. मग इकडे एक पुस्तक कमी झालेले जेव्हा विद्वानाने पाहिले, ज्या ओळींसाठी मी कविता लिहिली, मग इकडे एक पुस्तक कमी झालेले जेव्हा विद्वानाने पाहिले, लक्षात आले त्याच्या हे नक्कीच चोराने चोरले. आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले. आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले. म्हणाला 100 एवढ चोर असे हे दुकान त्यासाठी थाटले. म्हणाला 100 एवढ चोर असे हे दुकान त्यासाठी थाटले. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार.